आज देशभरामध्ये श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय। त्यातच मुंबईतील वडाळा येथील श्रीराम मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे देशभरात आज राम जन्माचा श्रीराम नवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। मी आशा शेणवी आणि आम्ही सगळं घरचं काम करून सकाळ 4 वाजता उठून सगळं करून 8च्या आत आम्ही इकडे येऊन पोचतो। इकडे अखंड रामनाम चालू असतं। रात्री पण जेंट्स लोक बसून इकडे करतात अखंड। आणि कमाई आहे ना मोठी, ती सारखी गुढीपाडव्यापासून तेवत असते ती। उद्या त्याचं हे समारोप होतो। आणि रामनवमीचा उत्सव आता रामाला पाळण्यात घालण्यात येईल 12 वाजता। त्याच्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटप, महाप्रसाद सगळं। आणि त्याच्यामध्ये कुठलंही हे करत नाही भेदभाव, कुठल्याही जातीचा धर्माचा माणूस असू दे, तो पोटभर इकडे जेवून जातो। कधी कोणी इकडे कंप्लेंट नाही केलेली। त्यामुळे वडाळ्यातील या श्रीराम मंदिरात आता भाविकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय। आज देशभरात श्रीराम जन्मोत्सव श्रीराम नवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। विविध कार्यक्रमांचे, विविध शोभायात्रांचं आयोजन हे करण्यात आले। श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर मंदिरांमध्ये भजनाचे कार्यक्रम असतील, शोभायात्रा असतील, त्याचबरोबर प्रसादाचं वाटप असेल, हे सध्या केलं जात आहे। तर या संदर्भात वडाळ्यातून मंदिरातून आपल्यासोबत जोडलेत आपले प्रतिनिधी अनिल सावरे। अनिल, कशा पद्धतीनं सध्या मंदिरात वातावरण आहे? अंकिता, खरं तर पाहायचं झालं तर देशभरामध्ये आज रामनवमीची मोठा उत्साह साजरा होताना पाहायला मिळतं। आपण सध्या वडाळा येथील राम मंदिरामध्ये आपण पाहू शकतो भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकतो याच मंदिरामध्ये आहे विविध प्रकारचे जे कार्यक्रम आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा तिथे ठेवलेले आहेत। भजन असतील किंवा इतर काही कार्यक्रम असतील ते सुद्धा ठेवलेले पाहायला मिळतात। आपण भाविकांशी बातचीत करणार की कशा प्रकारे दर्शनासाठी राम ताई काय सांगाल आपण? माझे नाही दर्शन आज रामनवमी म्हणून त्या निमित्ताने आलोय। रामनवमीच्या निमित्ताने दर्शनासाठी आलोय। काय रामाकडे काय साकडे घालाल की कशा प्रकारे सगळं चांगलं होते आणि काय सर्व काही चांगलं हो, सगळं देशाचं। नक्कीच आपण पाहू शकतो अंकिता, 1च्या दरम्यान आपण पाहू शकतो या जो इथे पाळणा आहे या पाळण्यामध्ये बाळ रामाला इथे 1 वाजता इथे बाळ रामाला टाकण्यात येणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या मंदिराचे पुजारी आपण ज्याची बातचीत करून सर काय सांगाल, रामनवमीचा जो उत्साह मोठा उत्साह साजरा होता, एकंदरीत लांबच लांब रांगा लावल्यात भाविकांनी, कशा प्रकारे पाहत आहे? हे महाराष्ट्र अयोध्या राम मंदिर म्हणून फेमस आहे आणि इथे आज रामनवमी 65 वर्ष झाली आमचं राम मंदिराला। आणि हे राम मंदिराला आज रामनवमीच्या दिवशी सकाळी देवता प्रार्थना, रथवास्तू हवन सगळं झालेलं आहे। आता 1 वाजता बालरामाला पाळण्यात घालणार आहेत, त्याच्यानंतर महाआरती होणार, त्याच्यानंतर प्रसाद भोजन होणार आणि संध्याकाळी 5 वाजता रथवास्तू हवन झाल्यानंतर रथ इथून दादर टिटीपर्यंत जाणार, दादर टिटीवरून परत येणार, नंतर महाआरती होणार, नंतर प्रसाद भोजन होणार। आजचा दिवस आज सकाळपासून कमीत कमी 8 ते 10 हजार लोक येऊन गेले। आता तसं मंत्रीगण, अभिनेते सगळे येऊन गेले, सिंगर्स येऊन गेले, भरपूर लोक आलेत। लोकांना महाराष्ट्रात जेवढे लोक आहेत ते सर्व इथे येऊन इथे दर्शन घेतात। त्यामुळे इथे महाराष्ट्राचा अयोध्या म्हणून फेमस झालेलं आहे। नक्कीच अंकित, पाहायचं झालं असतं 1च्या दरम्यान आपण पाहू शकतो माझा मागे जो पाळणा आहे त्या पाळण्यामध्ये बाळ रामाला टाकण्यात येणार आहे आणि त्यांचा जो आहे वाढदिवस साजरा करताना आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर आपण पाहू शकतो याच मंदिराची जी परंपरा आहे, ज्या आहे ती शोभायात्रा काढली जाते, त्यानंतर जे भोजनदान आहे ते नागरिकांना दिलं जातं। अंकिता, निश्चित अनिल, त्यामुळे एकंदरीतच आता काही वेळातच श्रीराम जन्मोत्सव हा या मंदिरामध्ये साजरा केला जाणार आहे। मात्र मी तुम्हाला विनंती करते की जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी वडाळ्यातील या श्रीराम मंदिरात कशा पद्धतीने सजावट करण्यात आली आहे हे आपण प्रेक्षकांसाठी दाखवावं। नक्कीच आपण पाहू शकतो अंकिता कशा प्रकारची सजावट केलेली आपण पाहू शकतो। इथे जे हारांचा सुंदर असा जो देखावा, जी सजावट आहे ते सुद्धा केलेलं आपण पाहू शकतो। जी विद्युत रोषणाई आहे ते सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळतं। चक्क मंदिरामध्ये आपण पाहू शकतो जे फुलं असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचे जे आहे तिथे जी आहे सजावट केलेली आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आपण पाहू शकतो आतमध्ये मंदिरामध्ये जे झुंबर असतील, जे लाईट्स असतील किंवा आपण पाहू या मंदिरामध्ये आपण पाहू शकतो अंकिता कशा प्रकारे सजावट केलेली एकंदरीत पाहू शकतो। आपण प्रेक्षकांना आपण दाखवू इच्छितो की आतमधून जी राम मंदिराची कशा प्रकारे सजावट केलेली आहे।
पाहू शकतो आपण जे इथे भजन मंडळ आहे आपण पाहू शकतो चक्क महिला भजन मंडळ इथे भजन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण यांच्याशी सुद्धा बातचीत करणार आहोत. भजन मंडळाशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल आपण किती वेळ झालं भजन करता? आमचं पाळी सकाळी 10 वाजता सुरू होते. 10 ते 12 आमची पाळी आहे. आम्ही दररोज येतो. पाडवापासून सुरू होते आमचं 6-7 पर्यंत लेडीज, नंतर जेंट्स भजन चालू. किती बसलात? आपल्याला काही त्रास होतोय की नाही? काही दुखतंय वगैरे? मी आता 40 वर्षापासून येते आणि भजन करते. मला काहीच त्रास नाही. दर शुक्रवारी आमचं भजन असते इकडे 7 ते 9 पर्यंत. निश्चित अनिल, त्यामुळे एकंदरीतच आता या रामनवमीचा उत्साह वडाळ्यातील या मंदिरात देखील पाहायला मिळतोय. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. त्यामुळे वडाळ्यातील श्रीराम मंदिरात आता आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. श्रीरामाच्या मूर्तीला देखील अगदी आकर्षकपणे सजवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. तर यावेळी राजकीय नेते देखील मंदिरांमध्ये आज श्रीरामाचं दर्शन घेताना दिसून येत आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी मंत्री दीपक केसरकर आपण यांच्याशी बातचीत करणार. सर, काय सांगाल? आज रामनवमी देशभरामध्ये मोठा उत्साह साजरा होता आणि आपण आज चक्क वडाळ्यातील राम मंदिरामध्ये दर्शनासाठी आलात. काय सांगाल? राम हे चांगल्या शक्तीचं प्रतीक आहे. ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर अनाचार होतो, अत्याचार होतो, त्यावेळेला भगवान विष्णू जन्म घेत असतात आणि त्यांचे 10 अवतार आणि त्याच्यापैकी एक श्रीरामाचा अवतार आहे. आणि आदर्श राजा कसा असावा, आदर्श पती कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण हे श्रीराम आहेत. आणि त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीचे ते प्रतीक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना वंदन करायला मी या ठिकाणी आलो. आज राजासाठी राम मंदिरामध्ये आलात आपण. राजासाठी काय साकडे घालाल? चांगला पाऊस तर झालेला आहे. बळीराजाने चांगलं उत्पन्न यावं आणि समाजाचे सर्व घटक सुखी व्हावे याच्यासाठी जे जे काय सरकार करतं आहे त्याला यश यावं. कॅमेरा पर्सन विजय अनिल सावरे, जमाशी न्यूज, मुंबई.